नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 20 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 19। स्पष्टीकरण, नुकताच जागतिक सिकल सेल दिन जून 19 रोजी साजरा करण्यात आला आहे। सिकल सेल आजार हा एक गंभीर अनुवांशिक रक्तविकार आहे जो शरीरातील हिमोग्लोबिनवर परिणाम करतो। मुख्य उद्देश, या आजाराविषयी जागतिक स्तरावर आवश्यक शिक्षण आणि जागरूकता वाढवणे हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे। वर्ष 2026 चा मुख्य विषय, जीवन वाचवण्यातील दरी कमी करणे, सिकल सेल आजारात समानता। प्रश्न 2, नुकतीच भारतातील सर्वात उंच पवनचक्की कोणत्या राज्यात स्थापित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कर्नाटक। स्पष्टीकरण, भारतातील सर्वात उंच आणि सर्वात शक्तिशाली पवनचक्की कर्नाटकमध्ये स्थापित करण्यात आली आहे। ही पवनचक्की सुझलॉन एनर्जीद्वारे विजयनगर जिल्ह्यात उभारण्यात आली आहे। या पवनचक्कीची एकूण उंची 160 मीटर असून तिची वीज निर्मिती क्षमता 5 मेगावॉट आहे। कर्नाटक राज्याची माहिती, राजधानी बेंगळुरू, मुख्यमंत्री DK शिवकुमार, राज्यपाल थावरचंद गेहलोत। आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी। मद्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर लावणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य बनले आहे। कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमधील हिजाब बंदीचा निर्णय मागे घेतला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू येथे नवनिर्मित ध्यान मंदिराचे उद्घाटन केले। राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या म्हणजेच NCRBच्या अहवालानुसार बेंगळुरूमध्ये सर्वाधिक आत्महत्या दराची नोंद झाली आहे। भारतातील पहिले राज्य संचलित अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र बेंगळुरू येथे सुरू करण्यात आले आहे। कर्नाटकने प्लॅटफॉर्मवर आधारित काम करणाऱ्या गिग कामगारांसाठी भारतातील पहिली विशेष डिजिटल तक्रार निवारण यंत्रणा IPGRS लॉन्च केली आहे। QSMBA रँकिंग 2026 मध्ये भारतातील IIM बेंगलो अव्वल स्थानी राहिले आहे। प्रश्न 3, नुकतेच राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत भारताचे हरित हायड्रोजन प्रमाणीकरण पोर्टल कोणी सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, प्रल्हाद जोशी। स्पष्टीकरण, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री प्रल्हाद जोशी यांनी भारताच्या हरित हायड्रोजन प्रमाणीकरण पोर्टलचे उद्घाटन केले। हे पोर्टल नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे विकसित करण्यात आले आहे। उद्देश, हे पोर्टल देशातील हरित हायड्रोजन आणि त्याचे उपपदार्थ जसे की हरित अमोनिया आणि हरित मिथेनॉल यांच्या पारदर्शक प्रमाणीकरणासाठी आणि कायदेशीर पूर्ततेसाठी मदत करेल। प्रश्न 4, नुकतेच बिहू पेपाला GI टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळाला आहे। हे कोणत्या राज्याचे पारंपरिक वाद्य आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, आसाम। स्पष्टीकरण, बिहू पेपा हे आसामचे पारंपरिक वाद्य आहे। आसाममधील सर्वात प्रसिद्ध पारंपरिक वाद्यांपैकी एक असलेल्या बिहू पेपाला आसामच्या बांबू हस्तकला, कार्बी आंगलॉग हातमाग आणि देवरी हातमाग यांच्यासोबत नुकताच GI टॅग प्रदान करण्यात आला आहे। वाद्याची वैशिष्ट्ये, हे वाद्य प्रामुख्याने म्हशीच्या शिंगापासून बनवले जाते आणि त्याचा फुंकण्याचा भाग बांबूपासून अत्यंत बारकाईने हाताने तयार केला जातो। हे वाद्य आसाममधील बिहू उत्सवाच्या दरम्यान वाजवले जाते। हे वाद्य आसामी संस्कृती आणि ओळखीचा एक अविभाज्य भाग मानले जाते। आसाम राज्याची माहिती, राजधानी डिसपूर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल लक्ष्मण आचार्य। आता पाहू आसामशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी। आसामच्या GI टॅग प्राप्त तेजपूर लिचीची पहिली खेप दुबई आणि सिंगापूरला निर्यात करण्यात आली। आसाममध्ये पहिल्यांदाच येलो थ्रोटेड मार्टन म्हणजेच पिवळ्या गळ्याचा मार्टन हा दुर्मिळ प्राणी आढळला। समान नागरी कायदा म्हणजेच UCC विधेयक संमत करणारे आसाम हे देशातील तिसरे राज्य बनले आहे। भारताच्या पहिल्या AI संचलित फिजिकल बँकिंग शाखेचा शुभारंभ गुवाहाटी येथे करण्यात आला। भारताचा पहिला सॅटेलाइट टॅग असलेला गंगा सॉफ्टशेल कासव काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आला। बक्सा मधाची पहिली खेप अमेरिकेला निर्यात करण्यात आली आहे। हे मध आसामशी संबंधित आहे। आसामच्या पहिल्या महिला रेडिओ पत्रकार लिली दास यांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले। आसामचा पारंपरिक सुवोरी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। प्रश्न 5, नुकतेच केंद्रीय MSME मंत्रालय पहिल्या ब्रिक्स MSME फोरमचे यजमानपद कोठे भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी,
आग्रा. स्पष्टीकरण. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम म्हणजेच एमएसएमई मंत्रालय आग्रामध्ये पहिल्या ब्रिक्स एमएसएमई फोरम आणि तिसऱ्या एसएमई कार्यगटाच्या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे. या परिषदेचा मुख्य विषय लवचिकता, नवसंशोधन, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण हा आहे. प्रश्न 6. नुकतेच कोणत्या राज्यातील काली व्याघ्र प्रकल्पात म्हणजेच काली टायगर रिझर्व्हमध्ये एका नवीन फॉरेस्ट मॉथचा म्हणजेच वन पतंगाचा शोध लागला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. कर्नाटक. स्पष्टीकरण. नुकतीच फॉरेस्ट मॉथ म्हणजेच वन पतंग च्या एका नवीन प्रजातीचा शोध कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात लागला आहे. याला मायुसेमिया काली असे वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. या प्रजातीच्या वंशामध्ये जवळपास 30 वर्षांच्या खंडानंतर हा शोध लागला आहे. संशोधक पुणे येथील भारतीय प्राणी सर्वेक्षण म्हणजेच ZSI च्या शास्त्रज्ञांनी या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. नामकरण. या दुर्मिळ पतंगाचे वैज्ञानिक नाव या भागातून वाहणाऱ्या काली नदीवरून ठेवण्यात आले आहे. महत्त्व. हा शोध भारतीय कीटक विविधता आणि पश्चिम घाटातील समृद्ध परिसंस्था समजून घेण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. प्रश्न 7. नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या राज्य सरकारसोबत मिळून एक्वा पार्क आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बिहार. स्पष्टीकरण. नुकतेच केंद्र सरकारने बिहार राज्य सरकारसोबत मिळून 15 जून 2026 रोजी एकात्मिक एक्वा पार्क आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाच्या म्हणजेच NFDBच्या प्रादेशिक केंद्राचे उद्घाटन केले आहे. एक्वा पार्क हा पार्क बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील वाणासूर मत्स्य बीज क्षेत्रात 31.21 कोटी रुपये खर्चाने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विकसित केला जात आहे. प्रादेशिक केंद्र याचे उद्घाटन बिहारची राजधानी पाटणा येथे करण्यात आले आहे. हे केंद्र बिहारसह इतर पूर्वेकडील राज्यांमध्ये मत्स्यव्यवसाय विकास, तांत्रिक विस्तार आणि कौशल्य विकासासाठी प्रमुख केंद्र म्हणून कार्य करेल. बिहार राज्याची माहिती. राजधानी पाटणा. मुख्यमंत्री सम्राट चौधरी. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. आता पाहू बिहारशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी. बिहार सरकारने नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या महिला उमेदवारांना प्रोत्साहन भत्ता किंवा अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. ग्रामीण स्वच्छतेमध्ये पूर्व भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बिहार बनले आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनच्या लोकपालपदी न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 16व्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन राजगीर येथे केले जात आहे. 22 मार्च 2026 रोजी बिहारचा 114वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. जे सिमेंटने बक्सर येथे अत्याधुनिक 3 MTPA क्षमतेच्या ग्रे सिमेंट ग्राइंडिंग युनिटचे उद्घाटन केले. बिहार हे राज्य पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे. प्रश्न 8. नुकताच खान क्वेस्ट नावाचा लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. मंगोलिया. स्पष्टीकरण. बहुराष्ट्रीय लष्करी सराव खान क्वेस्ट मंगोलियामध्ये आयोजित केला जाईल. उद्देश. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या अध्याय 7 अंतर्गत शांतता रक्षक मोहिमांमध्ये जागतिक सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. मंगोलिया देशाची माहिती. राजधानी उलानबातर. चलन मंगोलियन टग्रीक. राष्ट्रपती ओखनागिन खुरेलसुख. प्रश्न 9. नुकतेच कोणत्या राज्यातील 11 शाळा स्वच्छ आणि हरित शाळा रँकिंगच्या राष्ट्रीय यादीत समाविष्ट झाल्या आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. भारत सरकारच्या शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे आयोजित स्वच्छ आणि हरित शाळा मानांकन 2025 ते 2026 च्या राष्ट्रीय क्रमवारीत उत्तर प्रदेशमधील 11 शाळांनी स्थान मिळवले आहे. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. राज्यपाल आनंदीबेन पटेल. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चरख्यांच्या वापराला मान्यता देणारे आणि प्रोत्साहन देणारे उत्तर प्रदेश हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. उत्तर प्रदेश सरकारने प्रकल्प गंगा सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील सुरहाताल म्हणजेच जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे एका खुल्या नौदल संग्रहालयाचे म्हणजेच नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले. कृषी मंत्रालयातर्फे 2 दिवसीय कृषी कार्यक्रम फ्रूट होरायझन 2026 चे आयोजन लखनौमध्ये करण्यात आले होते. प्रश्न 10. नुकतीच राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या म्हणजेच NSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. सैबल चट्टोपाध्याय. स्पष्टीकरण. भारत सरकारने आयआयएम कोलकाताचे माजी संचालक डॉक्टर सैबल चट्टोपाध्याय यांची राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. इतर नियुक्त्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्राध्यापक शुभब्रता दास, सत्येंद्र बहादूर सिंह आणि डॉक्टर माधवन मुकुंद यांची आयोगाचे अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. आयोगाची रचना व स्थापना. रचना. यामध्ये एक अर्धवेळ अध्यक्ष, 4 अर्धवेळ सदस्य, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव यांचा समावेश असतो. स्थापना. या आयोगाची स्थापना वर्ष 2005 मध्ये करण्यात आली होती. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या व घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युरोपीय देश स्लोव्हाकियाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. श्रमसांख्यिकीवरील उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी अलख एन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच IRDAI चे सदस्य म्हणून दिनेश पंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रुद्रगौरव श्रेष्ठ यांची तुर्की प्रजासत्ताक देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारताने दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात आपले उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड म्हणजेच IGL चे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कुमार शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 11. नुकतेच सोशल मीडिया वापरासाठी कोणत्या देशाने किमान वय 15 वर्षे निश्चित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. UAE. स्पष्टीकरण. नुकतेच संयुक्त अरब अमिरातीने म्हणजेच UAEने मुलांच्या ऑनलाईन सुरक्षेचा विचार करून सोशल मीडिया वापरासाठी किमान वय 15 वर्षे निश्चित केले आहे. असा निर्णय घेणारा UAE हा पहिला अरब देश ठरला आहे. नवीन निर्बंध 15 वर्षापेक्षा कमी वयाची मुले आता स्वतःचे वैयक्तिक सोशल मीडिया खाते तयार करू शकणार नाहीत किंवा सध्याच्या खात्यांचा वापर करू शकणार नाहीत. संयुक्त अरब अमिराती देशाची माहिती. राजधानी अबू धाबी. चलन UAE दिरहाम. राष्ट्रपती मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान. आता पाहू UAEशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी. भारत आणि UAE दरम्यान LPG पुरवठ्याबाबत करार झाला आहे. UAEने ओपेक या खनिज तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. UAEने आणि बहरीन यांनी चलन विनिमय करारावर स्वाक्षरी केली आहे. जगातील पहिले व्यावसायिक 6 गिगाहर्ट्झ इंटरनेट नेटवर्क संयुक्त अरब अमिरातीने लॉन्च केले आहे. UAEने बालरोग जनुक थेरपी प्रकल्पांचा ऐतिहासिक शुभारंभ केला आहे. जागतिक सरकार शिखर परिषद 2026 चे उद्घाटन दुबई येथे झाले. UAE हा भारताचा दुसरा सर्वात मोठा LNG पुरवठादार बनला आहे. UAE आणि तेलंगणा यांनी भारताचे पहिले नेट झिरो म्हणजेच कार्बन उत्सर्जनमुक्त शहर बनवण्यासाठी करार केला आहे. प्रश्न 12. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2027 मध्ये कोणत्या संस्थेला भारतातील सर्वोच्च शिक्षण संस्था घोषित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. IIT दिल्ली. स्पष्टीकरण. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक क्रमवारीत भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली म्हणजेच IIT दिल्ली ला भारतातील सर्वोच्च शिक्षण संस्था घोषित करण्यात आले आहे. जागतिक क्रमवारी IIT दिल्लीला जगभरात 118वे स्थान मिळाले आहे, जे मागील वर्षीच्या 123व्या स्थानापेक्षा खूप चांगले आहे. शीर्ष 200 मधील भारतीय संस्था. जागतिक स्तरावर पहिल्या 200 संस्थांच्या यादीमध्ये भारतातील केवळ 3 संस्थांचा समावेश आहे. IIT दिल्ली 118वे स्थान, IIT बॉम्बे 134वे स्थान आणि IIT मद्रास 170वे स्थान. आता पाहू IITशी संबंधित इतर महत्त्वाच्या घडामोडी. IIT कानपूरने सायबर सुरक्षा अभ्यासक्रम लॉन्च केला आहे. IIT मद्रासने मानवी मेंदूच्या स्टेमचा जगातील सर्वात तपशीलवार 3D ॲटलास प्रसिद्ध केला आहे. IIT बॉम्बेमध्ये भारताची पहिली एकात्मिक कार्बन कॅप्चर, युटिलायझेशन आणि स्टोरेज म्हणजेच CCUS प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. IIT मद्रासने अमेरिकेत डीप टेक स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी आपले पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र लॉन्च केले आहे. भारताने IIT मद्रास येथे स्वदेशी विकसित सिलिकॉन फोटोनिक्स सोल्युशन्सचे अनावरण केले आहे. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. नुकतेच ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. जगन्नाथ मंदिर. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. उत्तर प्रदेश सरकारने प्रकल्प गंगा सुरू केला आहे. भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून जवाहरलाल नेहरू बंदराला म्हणजेच CNPT घोषित करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील सुरहाताल हे भारतातील 100वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताचे पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेंद्र सिंह मलिक यांची गुजरातचे पोलीस महासंचालक म्हणजेच डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा विमान वाहतूक बाजार बनला आहे. ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये आयसलंड अव्वल स्थानावर राहिला आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे एका खुल्या नौदल संग्रहालयाचे म्हणजेच नौसेना शौर्य वाटिकाचे उद्घाटन करण्यात आले. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजेच IBCA मध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश सौदी अरेबिया बनला आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. किर्गिस्तानची पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसाठी निवड झाली आहे. भारताचे 27वे नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन बनले आहेत. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक नावाची डिजिटल प्रणाली लॉन्च करण्यात आली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया चषक जिंकला आहे. 23व्या फिफा विश्वचषक 2026 चे उद्घाटन मेक्सिकोमध्ये करण्यात आले. झारखंडच्या प्रसिद्ध जादूपटिया चित्रकलेला GI टॅग मिळाला आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेल कबरस्तान शोधले आहे. प्रतिष्ठित रशिया ग्रँड मास्टर कप 2026 जिंकणारे सुदर्शन पटनायक हे पहिले भारतीय बनले आहेत. आता तुमच्यासाठी आजचा प्रश्न. नुकताच पिच ब्लॅक 2026 लष्करी सराव कोणत्या देशात आयोजित केला जाईल? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.